नितिशा नवदीप जाधव शिंगणापूर। मोबाईल देईल माहिती, संगणक देईल ज्ञान. मोबाईल देईल माहिती, संगणक देईल ज्ञान, पण पुस्तकच घडवते संस्काराचा महान मान. नाव घेता बालभारतीचे गंध दरवळतो रोमारोमान. नमस्कार, मी नितिशा चंद्रलेखा नवदीप जाधव, नूतन मराठी विद्यालय ब्रँच नंबर 1 मधून इयत्ता 7वीची विद्यार्थिनी आज आपल्यासमोर विषय मांडत आहे. बालभारतीच्या पुस्तकाचा सुगंध भविष्यात राहील का. बालभारतीचे पुस्तक म्हणजे केवळ कागदांचे संच नव्हते, तर आपल्या बालपणाच्या स्वप्नांना फुटलेले धुमारे होते. ही पुस्तकं आपल्या बालपणाच्या स्वप्नांना फुटलेले धुमारे होते. या पुस्तकांची मुखपृष्ठ ती साधी सोपी पण काळजाला भिडणारी मुखपृष्ठ आठवली की आजही जगण्याचे बळ मिळते. जीवनाच्या या धाकधकीच्या प्रवासात बालभारतीच्या पुस्तकांची ती साधी सोपी पण काळजाला भिडणारी मुखपृष्ठे आठवली की आजही जगण्याला बळ मिळते. कारण ही पुस्तकं म्हणजे आपल्या आयुष्यातील आदर्शाचे आणि ध्येयाचे पहिले सुवर्णपान होते. बालभारतीची पुस्तकं म्हणजे केवळ अक्षरांची जुळणी नव्हती, तर ते आपल्या निरागस बालपणाचा पहिला आणि कोवळा उजेड होता. बालभारतीच्या पुस्तकांचा, त्यातही या मुखपृष्ठांचा पहिला स्पर्श, पहिली दृष्टीभेट आजही आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी रुंजी घालत असते. मुखपृष्ठांवरची ती बोलकी चित्र पाहूनच शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्यात एक वेगळंच चैतन्य संचारत असे. जसं पहिल्या पावसाचा मृदुगंध आपल्या मनाने जपावा, तसं बालभारतीच्या पुस्तकांची ही बोलकी मुखपृष्ठ. बालभारतीचे पुस्तक म्हणजे केवळ अभ्यासाचे साधन नाही, तर आपले अस्तित्व टिकवण्याचा महामार्ग आहे. या पुस्तकांनीच आपल्याला विचार करायला शिकवले, व्यक्तिमत्व घडवले आणि कल्पनाशक्ती वाढवली. यातूनच देशप्रेम, पर्यावरण संवर्धन, मानवता आणि चांगले विचार शिकायला मिळतात. मानवता आणि चांगले विचार शिकायला मिळतात. पुस्तकाचे पान उघडता ज्ञानाचा दीप उजळतो. पुस्तकाचे पान उघडता ज्ञानाचा दीप उजळतो. शब्दांच्या त्या सुगंधाने जीवन मार्गही फुलतो. पुस्तक वाचण्याचा आनंद, पानांची सळसळ आणि त्यातून येणारा सुगंध हा अनुभव वेगळाच असतो. पुस्तक आपल्याला विचार करायला शिकवते, कल्पनाशक्ती वाढवते आणि व्यक्तिमत्व घडवते. यातूनच आपल्याला देशप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि मानवता शिकायला मिळते. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक, ई पुस्तके यांचा वापर वाढत आहे. म्हणून अनेकांना वाटते की भविष्यात कागदी पुस्तकांचे महत्त्व कमी होईल. परंतु मला वाटते की तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरीही कागदी पुस्तकांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. डिजिटल आणि कागदी पुस्तके एकत्र अस्तित्वात राहतील. कारण बालभारतीचे पुस्तक म्हणजे केवळ अभ्यासाचे साधन नाही, तर आपले अस्तित्व घडवण्याचा महामार्ग आहे. म्हणूनच आज आपण सर्वजण मिळून प्रतिज्ञा करूया की तंत्रज्ञान कितीही पुढे गेले तरीही पुस्तकांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगू इच्छिते की कागदी पुस्तकांचा वापर भविष्यातही राहील. त्याचबरोबर बालभारतीचे पुस्तक जपत आपण पर्यावरणाचेही संरक्षण करूयात. तरच बालभारतीच्या पुस्तकाचा सुगंध भविष्यातही राहील आणि पुढील पिढ्यांना ज्ञानाचा हा अमूल्य वारसा देत राहील. जाता जाता मी एवढेच म्हणेन की जुनी पुस्तके जुने ज्ञान यातच दडले भारताचे मान. ज्ञानाचा हा अमूल्य ठेवा जपूया सारे मिळून. बालभारतीचा सुगंध राहो पिढ्यानपिढ्या फुलून. धन्यवाद.